नमस्कार. मी परमदास जाधव. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यापासून जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये चिंताही वाढलेली आहे आणि आता 14 ऑगस्ट 2026 रोजी पुन्हा भूकंपाची नोंदही झालेली आहे. मात्र यावेळी महत्त्वाचा प्रश्न असा आहे, हे धक्के नेमके कुठे झाले आहे? त्याची तीव्रता किती होती आणि सुरगाणा परिसराशी त्याचा संबंध काय? आणि वारंवार छोटे भूकंप होत असल्यामुळे मोठ्या भूकंपाचा धोका आहे का? तर चला जाणून घेऊया या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आणि समजून घेऊया. तर 14 ऑगस्टला नेमकं काय घडलंय? तर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदीचा अहवाल असा हवाला देत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार 14 ऑगस्ट रोजी पहाटे 5:32 नाशिक जिल्ह्यात 3.4 तीव्रतेचा भूकंप हा नोंदवण्यात आला. या भूकंपाची खोली सुमारे 3 किलोमीटर असल्याचे वृत्त आहे. भूकंपाचे केंद्र हे नाशिक शहरापासून सुमारे 51 किलोमीटर उत्तरेस नमूद करण्यात आले. म्हणजेच हा भाग नाशिकच्या उत्तरेकडील परिसरात येतोय आणि तो सुरगाणा परिसर किंवा सुरगाणा परिसरातील नागरिकांना भूकंपीय हालचालीची चिंता वाटणे हे स्वाभाविक आहे. त्याच दिवशी पुन्हा धक्का. तर 14 ऑगस्टला मध्यरात्रीच्या सुमारास म्हणजेच रात्री 12:05 3.5 तीव्रतेचा आणखी एक भूकंप नोंदवल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजे एकाच रात्रीत मध्यरात्री 12:05 तो 3.5 तीव्रतेचा भूकंप होता. त्याची लांबी होती 5 किलोमीटर आणि एक होता सकाळी 5 वाजता. तो सुद्धा 5:32 त्याची लांबी होती ती 3 किलोमीटर आणि तीव्रता होती ती 3.4 म्हणजे 1 पॉईंटचा फरक आहे. तर ती कमी झाली. या धक्क्याची खोली ही 5 आणि 3 किलोमीटर हे दोन्ही भूकंपाची होती. म्हणजेच काही तासांच्या अंतरात नाशिक परिसरात पुन्हा भूकंपाची हालचाल ही नोंदवली गेली आणि त्यामुळे नागरिकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतोय की पुन्हा भूकंप का होत आहेत. तर नाशिकमध्ये या आधीही मोठे धक्के झाले आणि त्याच्यामध्ये 14 ऑगस्टच्या आधीही नाशिक जिल्ह्यात भूकंपाच्या ह्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. विशेषतः 8 ऑगस्टला 4.3 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला होता आणि त्यानंतर 9 ऑगस्टला 3.3 तीव्रतेचा नोंदवण्यात आल्याची माहिती ही आहे. यापूर्वी जुलै महिन्यातही नाशिकच्या उत्तरेकडील भागात अनेक लहान मोठे हे भूकंपांच्या नोंदी आपल्याला जाणवत होत्या. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या उपलब्ध माहितीमध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात 3.4, 3.7 आणि 3.8 अशा तीव्रतेचे अनेक धक्के दिसून येतात आणि त्यामुळे हा केवळ एक धक्का नसून परिसरात भूकंपीय हालचालीची मालिका सुरू असल्याचे दिसते. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की
सुरगाणा आणि नाशिकच्या उत्तरेकडील परिसरात भूकंपाचे जे केंद्र वारंवार आढळत असल्याने या भागातील नागरिकांचे लक्ष या घटनेकडे आहे. पण एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणे गरजेचं आहे, की म्हणजे वारंवार छोटे भूकंप होत आहेत आणि म्हणून लगेच मोठा भूकंप होणारच असा निष्कर्ष काढता येत नाही. भूकंप कधी आणि किती मोठा होईल याचा अजून अंदाज आजच्या विज्ञानाला देता येत नाही आणि म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा किंवा आता मोठा भूकंप येणार किंवा अशा दाव्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहिती पाहणे महत्त्वाचे आहे. इथे तीव्रता आणि नुकसान यामध्ये फरक समजून घेणे गरजेचं आहे. तर 3 ते 4 या आसपासचे भूकंप अनेकदा जा जाणवू शकतात. खिडक्या, दरवाजे आणि घराची वस्तू या हलल्यासारखे वाटू शकते. पण त्यातूनच मोठ्या प्रमाणावर इमारती कोसळतीलच असं नाही आणि भूकंपामुळे होणारे नुकसान केवळ मॅग्निट्यूडवर अवलंबून नसते. भूकंपाची खोली, केंद्रापासून अंतर किती आणि जमिनीचा प्रकार आणि इमारतीची गुणवत्ता हे घटकही महत्त्वाचे आहेत. भूकंपाचा धक्का हा जाणवला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाबरू नका. घरात असाल तर ड्रॉप, कव्हर किंवा होल्ड ऑन म्हणजेच खाली वाका, मजबूत टेबलाखाली किंवा सुरक्षित जागी आसरा घ्या आणि धक्का थांबेपर्यंत त्या जागेला धरून राहा. खिडकी, काच, कपाट आणि जड वस्तूंपासून दूर राहा. धक्का सुरू असताना लिफ्टचा वापर करू नका. बाहेर असाल तर इमारती, झाडे आणि विजेच्या तारांपासून दूर मोकळ्या जागेत जा. तर हा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे, की याचे प्रामाणिक उत्तर म्हणजे आताच्या उपलब्ध माहितीतून मोठासा भूकंप नक्की येणार आहे असे सांगता येणार नाही आणि त्याचप्रमाणे भविष्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारताही येत नाही आणि म्हणून घाबरण्याऐवजी तयारी करणे महत्त्वाचे आहे. नाशिक महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन माहितीनुसार नाशिक भूकंपाच्या सेस्मिक झोन मध्ये येतोय आणि भूकंपाचा धोका हा आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचारात घेण्यासारखा विषय आहे. नाशिक आणि आसपासच्या परिसरात वारंवार भूकंपीय ज्या हालचाली होत आहेत, या हालचालीमुळे प्रशासन आणि तज्ज्ञांचे लक्ष या भागाकडे आहे. 14 ऑगस्टच्या वृत्तानुसार सध्या मोठे जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहितीही समोर आलेली नाही. मात्र नागरिकांनी धक्क्याची नोंद, घरांना पडलेले तडे किंवा इतर नुकसान प्रशासनाच्या निर्देशनास आणून देणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही आठवड्यापासून वारंवार छोटे धक्के जाणवत असल्यामुळे भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण भीतीपेक्षा खबरदारी महत्त्वाची आहे. अफवा पसरवू नका. सोशल मीडियावर आणि प्रामाणिक व्हिडिओ किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका. भूकंपाचा धक्का जाणवल्यास सुरक्षितता प्रथम ठेवा आणि अधिकृत माहिती, भूकंपीय विज्ञान केंद्र आणि प्रशासनाकडून या सूचना घ्या. 14 ऑगस्टमध्ये धक्के आपल्याला एक गोष्ट नक्की सांगतात, की नाशिकच्या उत्तरेकडील भागातील भूकंपीय हालचालींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पण त्याच वेळी
भीती निर्माण करणाऱ्या अफवाही पसरवता कामा नये. आता गरज आहे ती वैज्ञानिक अभ्यासाची आणि तात्पुरत्या निरीक्षणाची आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची. नाशिक आणि सुरगाणा परिसरातील नागरिकांनी शांत राहावे, पण सतर्कही राहावे. भूकंपाची भविष्यवाणी आज शक्य नसली तरी भूकंपाच्या वेळी योग्य तयारी करून नुकसान कमी करणे नक्कीच शक्य आहे. ही तुम्हाला माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि तुमच्या परिसरात 14 ऑगस्टला धक्का जाणवला का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.